8 मई 2025 को चिमूर शहर की एक 64 वर्षीय महिला लापता हो गई थी। वहीं आज चंद्रपुर में लापता महिला के घर के सदस्यों ने मिलकर एक पत्र परिषद लेकर पुलिस की कार्यप्रणाली पर सवालिया निशान लगाया। तो आइए सुनते हैं इस पत्र परिषद में उन्होंने गुमशुदा महिला को लेकर क्या आरोप किया। चिमूर शहर के नेहरू वार्ड की निवासी 64 वर्षीय अंजना केशवराव कामड़ी 8 मई 2025 से घर के बाहर से लापता हैं। उनकी तलाश करने के बाद भी जब उनका पता नहीं लगा तब चिमूर पुलिस स्टेशन में शिकायत दर्ज की गई। उनके घर के सदस्यों का कहना है कि लगभग 1 महीना बीत जाने के बाद भी चिमूर पुलिस अभी तक उनकी तलाश नहीं कर पाई है और उन्होंने चिमूर पुलिस के कार्यप्रणाली पर सवाल उठाया है। वहीं इस संदर्भ में आज एक पत्र परिषद ली गई। इस पत्र परिषद में गुमशुदा महिला की बेटी वंदना गिरटकर के साथ ज्योत्सना इटनकर और अर्चना तड़स भी मौजूद थी। तो आइए सुनते इस पत्र परिषद में उन्होंने क्या कहा। माझी आई अंजनाबाई केशवराव कामडी 8 मे पासून दिवसा ढवळ्या 2 वाजता दुपारचे 2 वाजता त्या मासळ रोडवरून बेपत्ता मासळ रोडवरून जेव्हा बेपत्ता होत आहे तेव्हा ते CCTV कॅमेरे पूर्ण चंद्रपूर चिमूर तालुक्यातले चिमूरमधील पूर्ण महानगरपालिकेचे CCTV कॅमेरे पूर्णतः बंद आहे सर। आणि दिवसा ढवळ्या आई गेल्यामुळे ते कॅमेरे बंद असल्यामुळे आईचा थांग पत्ता लागत नाही किंवा पोलिसांनाही ते सहकार्य होत नाही त्या कॅमेऱ्याचं। आणि प्रायव्हेट जे कॅमेरे आहे ते पण 8 दिवसाचं स्टोरेज होतं सर, तर पोलीस पण त्याच्यामध्ये अयशस्वी ठरले सर। आज 1 महिन्याचा कालावधी गेला सर, लोटून गेला सर। आज आम्ही 5ही बहिणी, आम्हाला वडील नाही सर, भाऊ नाही आहे सर, आणि 5ही बहिणी आम्ही रोज सकाळ आशेचे किरण, आज आई मिळेल उद्या आई मिळेल असे रोज आशेचे किरण होते आणि सायंकाळ झाली का निराशा पदरात पडते सर। आज चिमूर जिल्हा झाला पाहिजे म्हणजे पण स्त्रीच्या विकासाबद्दल काय सर, स्त्रीच्या संरक्षणाबद्दल काय। आज दिवसा ढवळ्या जेव्हा वृद्ध एक 62 वर्षाची महिला, वृद्ध महिला रस्त्यावरून बेपत्ता होत आहे सर, तर या अपहरणामध्ये घटनामध्ये पोलीस यंत्रणा पूर्णतः अयशस्वी ठरत आहे सर। आणि पीडित कुटुंबाने जेव्हा पोलिसांना तक्रार केली तर पोलीस सुद्धा 24 तासानंतर, आणि या 24 तासामध्ये सर माझ्या आईचं काही कमी जास्त झालं तर कोण, प्रशासन जबाबदार राहणार आहे का सर, किंवा SP सारखा पोलीस यंत्रणा जबाबदार राहणार आहे का। आता आम्हाला आमची आई जी आहे ती मिळत नाही, याला सर्वस्वी जबाबदार आहे महानगरपालिकेचे कॅमेरे, पोलीस यंत्रणा आणि सर्व सर। मला माझ्या आईला शोधून काढण्यामध्ये सगळे जिल्हा परिषद सगळे सर कारणीभूत ठरत आहे सर। हे जर कॅमेरे जर व्यवस्थित असते सर, चालू असते तर कुठेतरी माझ्या आईचा थांगपत्ता लागला असता सर। अशा प्रकारे आम्ही खूप दुःख, आमच्या घरावर खूप दुःखाचं डोंगर कोसळला आहे, दुःखाचं संकट कोसळलं आहे। 5ही बहिणीचं आम्हाला रात्रंदिवस झोप नाही सर, पोटात अन्न नाही सर। अशा व्यवस्थेत आमची आई, आम्हाला जो एकमेव सहारा होता कुठे गेली असेल तर यासाठी तुम्ही काहीतरी सगळे लोक प्रयत्न करा सर, एवढीच आमची विनंती आहे। माझे 1 महिना 4 दिवस 5 दिवस लुटून गेलेले आहे, तरी पण तिचा कुठेही पत्ता लागत नाही, थांब पत्ता म्हणजे अजूनही तिला कुठं काही अजून आपल्याला ठोस सबूत नाही मिळालेलं आहे। आणि सगळे पोलीस प्रशासन हे शोधण्यामध्ये अपयशी ठरलेले आहे सर। आजपर्यंत म्हणजे त्यांच्याकडे आमच्या अपेक्षा होत्या, जेव्हा केव्हा त्यांना आपण प्रश्न विचारला जातो ते म्हणत आहे आमचा शोध सुरू आहे, आमचा शोध सुरू आहे, पण कुठपर्यंत शोध सर। म्हणजे आज इतके दिवस होऊन माझ्या याचा अजिबात तपास नाही लागत आहे, तर आम्हाला काळजी वाटायला लागली सर, आई कशी असेल, कुठं असेल, कोणत्या परिस्थितीमध्ये असेल म्हणून। CTV के लिए वैभव गारकर की रिपोर्ट।